तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास बिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अखेर अशोक पाटील जे एरोलीतले नगरसेवक आहे त्यांचा निर्णय जो आहे नाईक परिवाराने भाजपाने घेतलेला दिसून येत आहे। मूळ मुद्दा से एरोली मतदारसंघामध्ये शिवसेनेने सगळे नगरसेवक वगैरे जास्ती लक्ष विरोधी पक्षनेता सुद्धा शिंदेच्या शिवसेने एरोलीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आता मग भाजपने एक पाऊल पुढे टाकत जे स्थायी समितीचं अध्यक्षपद हे खूप महत्वाचे आहे। अखेर नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत चाव्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाकडे जात असतात, त्यामुळे अशोक पाटील यांची वर्णी लागलेली आहे। त्यामुळे एरोली मतदारसंघामध्ये जे आहेत ते कॉपचे नगरसेवक देण्याचे प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून केलेला दिसून आला। एरोली मतदारसंघामध्ये शिवसेनेची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि नगरसेवक सुद्धा शिंदेचे शिवसेनेचे सर्वाधिक एरोलीमध्ये आलेले आहेत। मूळ मुद्दा आता भाजपचे सर्व एरोली मतदारसंघामध्ये तिजोरीची चाव्या देण्यात आलेल्या आहे। सर्वाधिक निधी आता एरोली मतदारसंघामध्ये वापरला जाऊ शकतो, त्यामुळे अशोक पाटील जे आहे त्यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अखेर अशोक पाटील यांचे झाले आणि पूर्णपणे सभापती पदाचे सुद्धा जे आहे ते वाटप करण्यात आलेले आहे। कोणते सभापती देण्यात आलेले आपण एक नजर टाकूया। अशोक पाटील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी झालेले, विकास झाजड परिवहन समितीचे त्यांचे सभापती असणार, सलुजा सुतार महिला बालकल्याण असणार आहेत, जे नाट ते डॉक्टर आहेत, आरोग्य समिती त्यांच्याकडे असणारे सभापती, गिरीशजी म्हात्रे क्रीडा संस्कृती खातं आहे त्यांच्याकडे, रविकांत पाटील पाणी पुरवठा मलसरण आहे आणि रंजना सोनवणे समाज व झोपडपट्टी सुधार आणि सायली शिंदे विधी समिती, अशा प्रकारचे नियुक्त जे आहे ते भाजपने केलेले आहे। त्यामुळे अशोक पाटील असतील, गिरीश म्हात्रे असतील, विकास झाजड असेल, शैलजा सुतार असेल, जयाजी नाथ असतील, रविकांत पाटील असतील, सोनवणे असतील, सायली शिंदे असेल, असे जे आहेत एरोली मतदारसंघ, काही बेलापूर मतदारसंघ, असे दोघांना समतोल साधत ह्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे। मूळ मुद्दा असा आहे की एरोली मतदारसंघामध्ये आता भाजपने लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता अशोक पाटील नेमकी काय बोलतायत, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर अशोक पाटील यांची भूमिका काय आहे तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघूया काय बोलतायत अशोक पाटील। मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्थायी समिती सभापती म्हणून माझी निवड होत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो। खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब, त्याचबरोबर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके अभ्यासू नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि या नवी मुंबईला घडवणारे, नवी मुंबईला दिशा देणारे, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, ही नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली त्यापासून एक हाती ज्यांच्या हाती सत्ता आहे, लोकांनी ज्यांना विश्वासाने ही सत्ता दिली, असे या नवी मुंबईचे लोकनेते आमचे वडीलधारी मार्गदर्शक गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजीवजी नाईक साहेब, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय युवा नेते संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि या ठिकाणी या नवी मुंबईचे माजी महापौर आणि आता सध्या सभागृह आमचे सभागृह नेते आणि या नवी मुंबईचे युवा नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर या ठिकाणी या नवी मुंबईचे सन्माननीय
महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्या, पत्रकार, मोठ्या संख्येने जमलेले पत्रकार बंधू, मोठ्या संख्येने जमलेले माझे प्रेक्षक वर्ग, मी सर्वप्रथम आज माझी स्थायी समिती सभापती निवड झाली आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी विश्वासानं ही स्थायी समिती एक महत्त्वाची समिती मानली जाते आणि या समितीमध्ये निवड झाल्यानंतर मी सर्वप्रथम सगळ्यांचं आभार मानतो. आई वडिलांनी मला अतिशय विश्वासानं सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मोठा आशीर्वाद दिलेला. मी आई-वडिलांचं पण या ठिकाणी मनापासून आशीर्वाद घेऊन मनापासून आई-वडील यांचं आशीर्वाद घेतल्यानंतर समाधान मानतो की खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधला एक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि या प्रामाणिक कार्यकर्त्याला या अतिशय या नवी मुंबई शहराचा जो येणारा जो निधी आहे, ज्या शहरासाठी चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी गरज आहे, अशा सर्व जबाबदारी ही फार मोठी आहे. स्थायी समिती म्हटलं की या नवी मुंबई शहराचा एक वेगळा घटक आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना मी सर्व माझ्या सभागृहातील सदस्यांचं, स्थायी समिती सदस्यांचं मनापासून या ठिकाणी सहकार्य घेईल. आपण पत्रकार बंधूसुद्धा नेहमी मला सातत्यानं सहकार्य करालच. माझे या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व नागरिक असतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरातला जो नागरिकांच्या करातून आलेला पैसा हा योग्य ठिकाणी नागरिकांसाठी ज्या कामाची आवश्यकता आहे त्या कामं करण्यासाठी नक्कीच या आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी खर्च केला जाईल आणि त्या ठिकाणी त्यांची कामं केली जाईल. चुकीच्या गोष्टी आल्यानंतर त्या गोष्टी खऱ्या अर्थाने ते योग्य आहे काम करण्यासाठी की नाही याचीसुद्धा तपासणी केली जाईल. त्यामुळं ज्या या खुर्चीला प्रामाणिकपणे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या विश्वासानं बसवलं त्या विश्वासाला कधीही मी तडा जाऊन देणार नाही. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने हरिहर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या पद्धतीनं मला या माझ्या सर्व मायबाप जनतेने, नागरिकांनी, रहिवासी बंधू भगिनींनी मला ज्या विश्वासानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गेली 3 टर्म मला आणि माझ्या पत्नीला 1 टर्म असं 4 वेळा निवडून दिलं, ज्या विश्वासानं निवडून दिलं त्या विश्वासाला मी कधीही तोडा जाऊन देणार नाही. नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांची कामं करण्याकरता मी कटिबद्ध राहील, प्रामाणिकपणे काम करेल, प्रभावीपणे काम करेल, यामध्ये कुठलीही शंका नाही. आपण आजच्या दिवसामध्ये सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि याच्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने मला आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या आईवडिलांनी दिलेल्या आशीर्वादाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि दादा हे नाईक साहेब हे आमचे सर्वांचे या नवी मुंबई शहराची दिशा देणारे, नवी मुंबई घडवणारे आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे दादांचं आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.